एका बाजूला जनमान सरवली, विपक्ष जय दुर्गा सुरे बी. एक स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी आहे. एक वेगळी संकल्पना विकी सेठ मोहनजी भोईर यांची. एका बाजूला कोंबडा तर दुसऱ्या बाजूला कोंबडी. आगरी समाजाचं आवडतं खाद्य आहे. हॅलो, तर कोण बोलतो? थांबा, दोघांची बाजू. दाखवू नका, तसं नाही, असं हातात हे करा, जो चॉईस करेल त्याला. कॉल करून करेन त्यासाठी करा. असं नाही, आता मग त्यासाठी द्या द्या नाही द्या द्या लाव कॉलिंग तुम्ही द्या जरा. कॉलिंग जयदुर्गा सुरी बी संघाचा कॅप्टन काय म्हणणे? कोंबडा असं म्हणणे आणि अगेन्स्ट मात्र कोंबडी पडते. दोन्ही संघाचे कॅप्टन. येस, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या प्रथम आपण या स्पर्धेविषयी थोडस मनोगत व्यक्त करणार आहोत. टॉस जिंकलेले आहेत, काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सकाळचं वातावरण आहे, तुमची टीम परिपूर्ण आहे. हो नक्की. आणि महत्वाचं म्हणजे एक विचारेन की मोहनदादांची ही संकल्पना म्हणजे जे आयोजन नियोजन आहे, भव्य दिव्य व्यासपीठ पाहतोय, त्यानंतर अतिशय जबरदस्त मैदान पाहतोय, त्याविषयी काय म्हणाल? खूप छान आयोजक आहे ना, जी आम्हाला इथे खेळायची संधी मिळाली. खूप खूप धन्यवाद आयोजकांचे. टॉस बद्दल काय सांग? का टॉच एक नंबर आहे. या आपल्या आगरी समाजाला कोंबडा कोंबडीच लागतो. धन्यवाद, तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. कॅप्टन जयदुर्गा सुरे संघाचे कॅप्टन टॉस हरलात, प्रथम फलंदाजी करायचे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 पद जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. कसं वाटलं? 8 स्पर्धा आपल्या झाल्या, त्यानंतर ही 9वी स्पर्धा इथं आल्यानंतर कसं वाटलं? अतिशय चांगला असते अरविंद त्यांचा, मोहन भोईर यांचा. जरा अटकेच असते, तर आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्याच्यामुळे आमचं त्याचे धन्यवाद करतो आम्ही. टॉस बद्दल काय सांगाल? आता कोंबडा आला तर चांगली गोष्ट आहे. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी कोंबडा द्यायला पाहिजे, नाही कोंबडी द्यायला पाहिजे. हा नियम त्यांनी दुसऱ्या वर्षी ते चांगलीच सोय करायला पाहिजे कोंबड्याची. सुपर 3 मध्ये जाण्याचा प्रयत्न करा आणि खूप कोंबडे कापा आज. तर मित्र, टॉस या ठिकाणी जिंकलेले आहे. सरवली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जयदुर्गा सुरे बी संघाला आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी. येस, आणि श्रद्धांजली चषक आपण बघितला जयदुर्गा सुरे बी संघाकडून. आणि ज्या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांना शुभेच्छा दिली, श्रद्धांजली दिली. नक्कीच समालोचक म्हणून आपण पाहतोय की मोहनदादा भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. यस, सन्मान बाकी राहिला होता मोहनदादांचा, आणि मानधन ही लगेच त्यांना दिलं जाईल. क्या बात आहे, अभिनंदन अभिनंदन. जयदुर्गा सुरे बी संघाने इतकं प्रेम दिलेलं आहे समालोचकांना, स्कोररांना. नक्कीच सर्वच संघांना विनंती असेल की असंच प्रेम समालोचक, स्कोरर आणि पंचांवर राहू द्या आपलं. तर जाऊया आपण पुढच्या सामन्यासाठी. धन्यवाद जयदुर्गा सुरे बी संघ. आकर्षक आपण ज्या ट्रॉफीज बनवल्या होत्या समालोचकांसाठी, चॉईस चेंडू नाहीये. वेलकम सुभाष धुमाल सर, आपला हार्दिक स्वागत आहे कॉमेंट बॉक्स मध्ये. त्यानंतर आमचे सहकारी समालोचक विकी टावरे यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
खालिद सय्यद सर आपल्याला पंचांच्या भूमिकेत दिसतील. पंच महेश कुडू सर आपल्याला पंचांच्या भूमिकेत दिसतील. सूर्यकांत मोरे सर वेलकम, आपलंही हार्दिक स्वागत आहे. चला लगेच आपण सामन्याची सूत्र हाती घ्या. सूर्यकांत मोरे सर, यानंतर स्वयंभू पायगाव आणि जय गावदेव वडूनवगर दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस व बॉक्समध्ये टॉससाठी यायचे. हॅलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मेहुल स्पोर्ट्स आणि वरालदेवी न्यू 40+ ताडाली यांच्या माध्यमातून जी आपण स्पर्धा बघतोय, स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024, आता या स्पर्धेचा दुसरा दिवस. आणि दुसऱ्या दिवसामध्ये मी सर्व क्रीडा रसिकांचे, क्रीडा प्रेमींचे, प्रेक्षकांचे आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत त्यांचे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये जे मान्यवर उपस्थित आहेत, तसेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. चला, वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. जयदुर्गा सुरई या संघाने त्वरित जय हनुमान सरवली या संघाने त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये सर्व सामने कुठलेही विघ्न न येता पूर्ण हो, हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. सन्माननीय स्वयंभू पायगाव या संघाचे सन्माननीय जितूशेठ गवळी, आपण कुठे उपस्थित असाल तर आपणास विनंती असेल, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये उपस्थित असाल तर आपणास विनंती असेल, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपला संपूर्ण संघाने यायचंय, स्वयंभू पायगाव या संपूर्ण संघाने यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम. सन्माननीय जितू गवळी यांचा संघ इथे उपस्थित आहे. जय दुर्गा सुरई आणि जय हनुमान सरवली या दोन संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. आणि दोन्ही संघांचे 12th मॅन 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये उपस्थित व्हायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. जय हनुमान सरवली संघाने आपली ऑफिशियल नोंद करून घ्यायची आहे. नक्कीच जय हनुमान सरवली संघाचा कुठे प्रतिनिधी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आपले ऑफिशियल
मनीष आणि विजय ही सलामी जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये प्रवेश करते. क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे. जयदुर्ग सुरे विरुद्ध जय हनुमान सरवली. अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024. नक्कीच या स्पर्धेची एक खास वैशिष्ट्य म्हणायचं तर सर्व संघांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. नक्कीच आजच्या दिवसातील जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाले आहे. संदीपजी बजागे साहेब यांच्या माध्यमातून आजच्या दिवसातील जेवण आम्हाला स्पॉन्सर्ड झालेलं आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला आज मिळालेलं आहे. संदीप महादेवजी बजागे साहेब नक्कीच आजचे भोजन दाते आणि त्यांच्या माध्यमातून आज सर्व खेळाडूंचे पोट भरण्यात येईल. नक्कीच अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजलं जातं आणि त्याचीच एक त्यांच्या माध्यमातून हे दान होत आहे. नक्कीच सलामीची जोडी मनीष आणि विजय. स्ट्राईकला असणार तो मनीष, नॉन स्ट्राईकला असणार तो विजय. नक्कीच या क्रीडानगरीच्या अवतीभोवती कुठले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उपस्थित असेल आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच आपल्या संघाच्या समवेत यायचंय. खेळणाऱ्या संघांसमवेत आपल्या गावातील जर प्रतिष्ठित नागरिक कोणी आले असतील त्यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने नक्कीच आपण व्यायापीठात जरूया. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी तन मन धन अर्पण केलेलं आहे असे आमचे लाडके रुपेशजी चौधरी साहेबांचे ते आगमन झाले आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यायापीठात जाऊया. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मेहुल स्पोर्ट्स अँड वराल देवी स्पोर्ट्स न्यू 40+ ताडाले आयोजित सुखी रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024 आपण पाहतोय. ताडाली गावचे प्रतिष्ठित नागरिक जनार्दनजी चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या दिवसामधील पहिला सामना जयदुर्ग सुरई विपक्ष जय हनुमान सरवली या दोन संघामध्ये पंचांचा अधिकृत इशारा येतोय आणि समोरच्या कक्षामध्ये सज्ज होत आहेत वायस ऑफ पूर्ण विकी डावरे. धन्यवाद. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. मनीष पाटील आणि विजय पाटील ही सलामी जोडी. पहिला चेंडू नक्की सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि पहिल्या चेंडूवर अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. मोर द विकेट मारा करतोय. सामना करेल मनीष. निर्धारित 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. यावेळेस स्लोवर चेंडू होता. खोलवर टप्प्या चेंडू आणि पायचीच्या स्वरूपात पकडलेला आहे. फलंदाज बाद.
मनेश याला. आणि नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय विजय वजे. विजय वजे येतोय. यावेळेस पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, मात्र यावेळेस चेंडू सरळ खेळून काढलेला आहे आणि फक्त एक धाव स्वतःची स्ट्राईक रोटेट करून स्वतःचं खातं ओपन करतोय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 5. 1-5. पहिले षटक मार्गस्थ आहे. दोन्ही विजय हे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. भरत यावेळेस राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल विजय पाटील. अतिशय सुसज्ज अशी क्रीडानगरी आपण पाहतोय. भरत यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंचांनी कुठल्याही प्रकारचा इशारा दिलेला नाहीये. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये, मात्र चेंडू यष्ट्यांच्या वरून गेला होता. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय, तो म्हणजे भरत याचा. पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. खेळपट्टीच्या बाहेर पडला होता चेंडू आणि नक्कीच फ्री हिट असणार आहे. खराब चेंडूची हाताळणी. यानंतर सुरेख चेंडू होता, मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये कचाल क्षेत्ररक्षण. बॅकिंग चांगली पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय आणि 2 धावा अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेल्या आहेत. स्वयंभू पायगाव संघाचे कर्णधार आणि गावदेव वडुनवगर दोन्ही संघांनी या पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचंय. नक्कीच जितू गवळी साहेब ग्रामपंचायत पायगावचे विद्यमान उपसरपंच यावेळेस झेल सुटतोय. 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. सन्माननीय जितू गवळी साहेब, स्वयंभू पायगाव या संघाचे सर्वेसर्वा, आपण येथे उपस्थित असाल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम. नक्कीच आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत व्हॉइस ऑफ केवनी आमचे परममित्र प्रमोद पाटील यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय रतन शेठ चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम. दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय 1-10. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सकाळच्या सत्रामध्ये आपण सामना पाहतोय जय दुर्गा सुरई विरुद्ध जय हनुमान सरवली या 2 संघांमध्ये. स्वयंभू पायगाव तसेच गावदेव वडुनवगर पहिल्या इनिंगच्या संपण्याच्या अगोदर दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. यापुढील सामना आपण पाहणार आहोत स्वयंभू पायगाव आणि गावदेव वडुनवगर. जय गावदेव वडुनवगर. एक बाद 10 ही धावसंख्या आपण पाहतोय. शक्ती येतोय दुसरं षटक घेऊन. एक शॉर्ट रनअप आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेल्या मिडविकेट रिजनमध्ये एका टप्प्यामध्ये अडवण्यात यश प्राप्त होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न होता मात्र नकार देतोय आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव स्ट्राईक रोटेट झालेली आहे. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण पाहतोय शक्ती पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सामना करेल विजय पाटील. ज्ञानेश्वरजी चिकणे तसेच प्रमोद पाटील हे आमचे समालोचक मित्र परिवारातील आमचे सर्व मित्र उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल आपण सुद्धा समालोचन कक्षेमध्ये यायचे. शक्ती यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि नक्कीच सीमारेषेलगत झेल सुटतोय. जीवनदान प्राप्त होतो मात्र दोन्ही फलंदाज एकाच दिशेने आणि या इथे फलंदाज धावचित बाद. शक्ती पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक 3 ते 4 पावलांचा रनअप आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने सरळ खेळून काढलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण. तिसरा धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि मिसकम्युनिकेशन. तिसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद. यावेळेस फ्लॅटेड डिलिव्हरी, फुलटॉस घेतला होता. चेंडू हवेमध्ये, झेल सुटतोय आणि चेंडू नॉन स्टॉप सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार.
18. यावेळेस पुन्हा एकदा मिडविकेट मध्ये चेंडूला ढकलून काढलेले आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरा धावेचा आत्मघातकी प्रयत्न आणि फलंदाज धावचित बाद. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 18. एकोणवीस धावसंख्या झालेली आहे. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये स्वयंभू पायगाव तसेच गावदेव जय गावदेव वडूनगर दोन्ही संघ उपस्थित आहेत. त्यांचं मी या स्पर्धेचे फोकस मॅन मोहनदादा भोईर यांच्याकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज येतोय राकेश. धावसंख्या 19. संतोष येतोय. आता बघा काय झालं? ओके. संतोष. रिव्हर्सचा फटका अतिशय प्रेक्षणीय फटका. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेकडे. नाही रोखू शकत कुठलाही खेळाडू तिथे नाही. चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 23. तिसरं षटक मार्ग असते. संतोष पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी स्विचचा नजराना पेश केला होता तो म्हणजे राकेश याने. मित्रा ए मित्रा ते याच्यात डिकीच्या खाली पिशवी आहे तिथे. हा. खाली पिशवी नाही. बॅग कॅरी बॅग आहे ना. नाही ते. जाऊ दे. संतोष पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये ढकलून काढलेले चांगले क्षेत्ररक्षक झेपावतोय त्या दरम्यान एक धाव सहज पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवर समाधान मानतायत. धावसंख्या 1 ने हळूच पुढे सरकते. धावसंख्या होते ती 24. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 4 गडी बाद झालेले आहेत. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलेला चेंडू हवेमध्ये मात्र चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय षटकार. तीस धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय मुकेश याच्या बॅट मधून. आखूड टप्प्यात चेंडू होता हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. षटकार. संतोष पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेले आहे. मिडविकेट रिजन मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक झेपावतोय त्या दरम्यान एकदा पूर्ण झालेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न देखील कुठल्याही प्रकारे झालेला नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 31. नक्कीच आपल्या मान्यवर कक्षामध्ये आपले काही मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय बाळाशेठ चौधरी, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, समाजसेवक आणि उद्याच्या दिवसातील नक्कीच ते जेवणदाते आहेत, भोजनदाते आहेत. त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था झालेली आहे.
त्या दरम्यान सुरेख सुरेख चेंडू होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. पुन्हा एकदा संतोष. त्यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलेलं आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतं. त्या दरम्यान एक धाव, चांगली फेक सुद्धा. आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय डबल 3, 33 धावा झालेल्या आहेत. वेलकम प्रमोद दादा, आपला हार्दिक हार्दिक स्वागत असेल, सुस्वागतम. शेवटचा अंतिम महत्वपूर्ण निर्णायक आणि हाणामारीचं षटक शेष, आणि ते षटक घेऊन पाहूया कुठला गोलंदाज येतोय. आपल्या सन्माननीय तर बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. मित्रांनो, आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत संदीपजी बजागी साहेब आणि त्यांचा युतीची सन्मानित केला जाईल. तर या स्पर्धेचे आयोजक मोहनदादा भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. संदीपजी बजागे हे आपल्या व्यासपीठावर आपण त्यांना पाहतोय आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. दत्ताजी पवार आयोजन कमिटी मेंबर आणि त्यांचे शुभ हस्ते सन्मान इथे संदीपजी बजागे नक्कीच ताडेल संघाचे संघनायक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच सन्मान इथे केला जातो, ते आपण पाहू शकता. मायेची उद्दानेरी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह नेहमीच त्यांना स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024 आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत जगन चौधरी साहेब. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, मात्र झेल सुटतोय. त्या दरम्यान 2 धावा. शेवटचं षटक घेऊन येते बिंदास आणि पहिल्या चेंडूवर झेल मात्र सुटतोय. त्या दरम्यान 2 धावा. पुन्हा एकदा बिंदास. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, मात्र यष्टिरक्षकाच्या डोक्याच्या वरून गेला होता. त्या दरम्यान 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 36. 36 धावा धावफलकावर लागलेल्या. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. बिंदास राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. मुकेश आणि राकेश ही जोडी अजूनही मैदानावर. एक 40+ धावसंख्या उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सकाळचे 17 आहे. बिंदास. यावेळेस शफल क्रॉस हुक केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग लेग, सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय, षटकार. आपण पाहतोय धावसंख्या 42 झालेली आहे. 40+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील काही चेंडू शेष. बिंदास सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. अकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने, निकालही तोच, षटकार.
तर त्या उलट खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. बिंदास याच्या माध्यमातून लागोपाठ 2 चेंडूवर 2 आखूड टप्प्याचे चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले गेलेले आणि त्या दोन्ही चेंडूंवर तोच रिझल्ट, तोच निकाल. दोन्ही चेंडू एकाच दिशेने लॉंग लेग सीमारेषाच्या बाहेर जातात षटकारासाठी. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 48. फटकेबाजीला प्रारंभ झालेला आहे. हाणामारीला सुरुवात झालेली आहे या शेवटच्या षटकामध्ये. दरम्यान मित्रांनो, इथे आगमन झालेल्या या सरवली गावचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय नितेश चौधरी साहेबांचं आणि त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मंचावर अनेक विराजमान मान्यवर आपण पाहतोय. त्यामध्ये नक्कीच आमचे उद्याचे अन्नदाते ज्याच्या माध्यमातून जेवणाची सुविधा आम्हाला पुरवली जाणार आहेत. बालाशेठ चौधरी साहेबांना आपण पाहू शकता. संदीपजी बजाके, आमचे मामा जगनजी चौधरी साहेब, शायनाथजी पाटील साहेब, किशोरजी ठाकूर साहेब, रुपेशजी चौधरी साहेबांनी नुकतंच सरवलीचे माजी सरपंच सन्माननीय नितेश चौधरी साहेबांचं आगमन झालं आहे. या सर्व मान्यवरांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगचा खेळाडू गचाल क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा सहज आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नक्कीच फ्री हिट. धावसंख्या 51 झालेली आहे. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटवर योग्य तो पद्धतीने आला नव्हता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार देतोय फलंदाज. एका धावेवर समाधान आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 52. 52 धावा दाखलकार लागलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय बिंदास. ऐसा महागडा ठरतोय या षटकामध्ये. बिंदास चौधरी शेवटच्या चेंडूवर बिग हिट, हवाई फायर. चेंडू हवेमध्ये, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. नक्कीच आम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये चेक करतोय. पाहूया तो षटकार होता की चौकार. तर मित्रांनो, आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सरवली गावचे माजी सरपंच सन्माननीय नितेश चौधरी साहेबांनी त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. त्यांची बहुमूल्य उपस्थिती स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जाईल. मेहुल स्पोर्ट्स अँड वराल देवी स्पोर्ट्स न्यू 40+ ताडाले आयोजित या चषकामध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. सरवलीचे माजी सरपंच सन्माननीय नितेश चौधरी साहेबांचा हा सन्मान इथे केला जाईल. आपण पाहू शकता माजी उदाहरणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ अनेक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जातोय. तर टॉस साठी स्वयंभू पायगाव आणि जय गावदेव वडूनगर या दोन्ही संघनायकांनी टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. स्वयंभू पायगाव संघाचा संघनायक आणि जय गावदेव वडूनगर संघाचा संघनायक. हॅलो, धन्यवाद. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय किशोरजी ठाकूर, किशोर ठाकूर यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी दत्ताजी पवार, वरालदेवी
New 40+ या संघाचे जे कॅप्टन आहेत आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांचं खऱ्या अर्थानं फार मोलाचं सहकार्य किशोर ठाकूर यांना आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. खऱ्या अर्थात तुम्हाला सर्वांची संस्कृती अतिथी देवो भव, अतिथी या देवासमान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय रोहन पाटील यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मानित. RR ब्रदर्सचे प्रोप्रायटर मालक सुरी संघाचे एक खंदेश समर्थक रुपेश. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य साईनाथजी पाटील जे माझे परम मित्र आहेत, नेहमीच खऱ्या अर्थाने एक सहकार्याचा हात माझ्या पाठीशी ज्यांचा असतोय ते आदरणीय साईनाथ पाटील. 2 मिनिटं हॅलो, इकडे 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 थांबा जरा. त्याला सांगतो मी कॅमेरा आपण जे आमचं मुख्य व्यासपीठ आहे ते कव्हर करायचंय. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जातं. पूर्ण स्टेज मागचा बॅक साईड पण दाखवायचा आहे. जय गावदेव वडणूक संघ संघटक आपण टॉस साठी या, कारण प्रतिस्पर्धी संघटक स्वयंभू पायगाव संघ संघटक आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर झालेले आहे. बघा आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता आमचं मुख्य व्यासपीठ. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यानं आम्हाला केलं मोलाचं सहकार्य ते माननीय श्री आमचे दादा सन्मान्य नारायण सेठ, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र विक्की सेठ. खऱ्या अर्थाने त्यांच्याच माध्यमातून हा आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. वराल देवी अँड मेहुल स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024 थरार. काही मान्यवर देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय. त्यामध्ये आमचे सन्माननीय बालासेठ असतील, साईदादा पवार असतील, जगनजी चौधरी असतील, त्याचबरोबर सरवली ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय नितेश चौधरी असतील. या सर्वांचं मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. तर टॉस बॉक्स मध्ये जाऊया आपण. श्रद्धांजलीचा बॅनर धावसंख्या 56 झालेली आहे. 57 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. त्यानंतर या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली देखील दिली जाते. ज्यांच्या नावानं आपण या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय ते आमचे आदरणीय बाबा स्वर्गीय रतन शेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा फोटो. त्याचबरोबर आमच्या गावातील जी मंडळी सध्या हयात नाही आहे, स्वर्गलोकी झालेली आहे, त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी दिली जाते. चला घ्या, काय हरकत नाही. तर नितेश चौधरी साहेब आहे आणि बालाशेठ यांना विनंती असेल की आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हे आपण पाहू शकता स्वर्गीय रतन शेठ काशीनाथ चौधरी टॉस बॉक्स, आणि या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांचे शुभ असते. खेळणारे संघ आपण पाहणार तर जय गावदेव वडनोगर आणि त्यांच्या विपक्षी संघ स्वयंभू पायगाव. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये खास टॉस ही चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आगरी समाजाचे नक्कीच हे आवडते पोषो आहेत. एका बाजूला कोंबडा तर दुसऱ्या बाजूला कोंबडी. क्या बात आहे. आणि हे टॉस मी सुपूर्द करतो आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये. माजी सरपंच नितेश चौधरी साहेबांची शुभ असते हा टॉस केला जातोय. कॉल कोंबडी कॉल आहे.
मात्र कोंबडा आलेला आहे. कोंबड्यावर कोंबडा भारी पडलेला आहे. तर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस स्वयंभू पायगाव संघाने एक आपण जिंकलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. चांगली संकल्पना टॉसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि ही स्पर्धा नक्कीच कशी वाटते? खूप छान आयोजन आहे. मी तर पहिल्यांदा खेळतोय पण ग्राउंड वगैरे मस्त चांगलं वाटतं. तर टॉस आपण जिंकलेलं आहे कारण नाही असेल. फिल्डिंग प्रथम क्षेत्र स्वीकारलेलं आहे. समोरील संघाला 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. वडील संघाने टॉस आपण गमावलेला आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या मनामध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल. सर्वप्रथम मोहन दादाच्या या शोचा आयोजनाला मी शुभेच्छा देतो. कारण आमची जशी वय होत चालले तसं आयोजन हल्ली वाढत चालले. मला असं वाटते 40मधून 20मध्ये यावं असे शो झाले ते असं वाटते. नंतर बॅटिंग आम्हाला आले तर आम्ही 40चा 11 पार करायचा प्रयत्न करू असा आमचा हे आहे. दादा, हा कोंबडा आणि ही कोंबडी, तुम्हाला असं वाटत नाही मोहन दादाने या स्पर्धेमध्ये फक्त कॉईनवरच कोंबडा कोंबडी नव्हे तर टॉस उडवल्यानंतर टॉस जिंकल्यानंतर कोंबडी कोंबडी द्यायला पाहिजे होतं? मोहन दादाचा प्रत्येक वर्षी काही ना काही अलगच असतो. आपले आगरी माणसाचा म्हणजे कसा काय प्रत्येक वर्षी अलग अलग असतो ना. त्याला आमची सगळ्यांची सहमती आहे ना. मोहन दादा मिलीजुली माणूस ना, एकदम सर्वांचे परिचयाचे माणूस ना. आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आता अर्धा तास पण कमी पडेल, पण पुढच्या सामन्यांसाठी आपण हे करू सर. नक्कीच नक्कीच मोहन दादांना विषय बोलण्यासारखं भरपूर काय आहे. नक्कीच पुढे आपण बोलूया. तर आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर टॉस झालेला आहे. टॉस स्वयंभू पायगाव संघाच्या संघाने जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले आहे जय गावदेव वडणकर संघाला. धन्यवाद धुमाल सर. तर मित्रांनो, जबरदस्त इव्हेंट तुम्ही पाहताय, एक जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहताय. मेहुल स्पोर्ट अँड भरालदेवी स्पोर्ट न्यू 40 तारळी आयोजित स्वर्गीय रतन सेठ प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. मी स्वतः प्रमोद पाटील, माझ्या जोडीला विकी टावरे आणि तसेच आमचे एक जबरदस्त भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांनी धमाल गाजवलेले केलेले आहे ते म्हणजे सुभाष धमाल सर आमच्याकडे आमच्या जोडीला आहेत. जाऊया सामन्याकडे मित्रांनो. तो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे जय दुर्गा सूर्य आणि जय हनुमान सरवली या दरम्यान हा सामना रंगतोय. मित्रांनो, एक पारीचा खेळ इथं समाप्त झाले. जय दुर्गा सूर्य या संघानं 56 धावा इथे केले. 57 धावांचा आव्हान इथे ठेवलेला आहे जय हनुमान सरवली या संघासमोर. मॅच समोर जर पाहिली तर मित्रांनो, खरोखर जय दुर्गा सूर्य या संघाने एक जबरदस्त कामगिरी केली होती. विजय वजे यांनी चांगली कामगिरी केली होती. एक जबरदस्त आला दिला होता. चांगली फलंदाजी केलेली आहे. सुंदर गोलंदाजी. निर्धा चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या झाली त्या फक्त 6 धावा झालेल्या आहेत. आणि स्वयंमुख पायगाव या संघाचे सर्व कर्णधार जितू गवली सर कुठे असतील त्यांना मी विनंती करतोय की व्यासपीठाकडे रवाना व्हायचं आहे. तर पायगाव संघाचे विद्यमान सरपंच जितू गवली साहेबांना विनंती असेल की आपण व्यापड्या स्वयंभू पायगाव संघाचे सर्व आहेत आणि त्यांच्या संघाला पुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. जितू शेठ गवली साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाले. पण षटकाचा विचार केला तर 6 धावा फक्त आलेत आणि भरत आणि रवी पाटील हे बाद झाले. तर बघूया काय होते काय घडते या षटकामध्ये. सज्ज झालेला आहे नवीन गोलंदाज आणि समोर असणारे फलंदाज
शक्ती बघूया, शक्ती हा फलंदाज शक्तीचा प्रदर्शन इथं दाखवतोय की नाही ते पाहायचं, कारण ना जो टार्गेट आहे तुम्हाला सर, तो 57 धावाचा टार्गेट आहे, मोठे फटके पण अनिवार्य आहे. तर हा सामना जर जिंकायचा असेल तर सज्ज होतोय गोलंदाज. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होतो, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, नेता चेंडूची समाप्ती होते. चांगली सुरुवात करतो ह्या गोलंदाज मुकेश. चांगली लाईन लेन पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर जबरदस्त एक ऑफसाईडचा हा चेंडू त्यांनी टाकला होता आणि जबरदस्त अशी ही लाईन त्यांनी क्लिअर केलेली आहे. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आतल्या भागात लागतोय, चेंडू जातो बॅकवर्ड शॉटच्या दिशेकडे रवाना होतोय, एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय, मात्र नकार देतोय फलंदाज आणि एक धावणे समाधान मानतोय फलंदाज. एक धावणे संघाची धावसंख्या. तर मित्रांनो, बड्डे बॉय आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांचं इथे आगमन झालं आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांच्या वतीने नक्कीच त्यांना वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. मुकेश पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र एक पंच करतोय, हवेत चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे आणि सुंदर झेल संपादन करतोय आणि विकेटचं पतन होतंय. इथं तिसरा झटका लागतोय जय हनुमान सरवली या संघाला. जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक तैनात आणि सुंदर झेल फलंदाज फेल होतोय. नवघर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की लगेच नोंद करायची आहे. तर मित्रांनो, चौथा झटका इथे लागतोय याच्या हनुमान सरवली या संघाला. रवी चौधरी बाद होतोय.
पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्याचा. आता तो जोरात मारला चेंडू, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एका टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय या चेंडूला, एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय, मात्र एकच धाव इथं केलेली आहे. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 11. चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर आपण पाहिले तर जबरदस्त गोलंदाजचा प्रेमनाथ पाटील यास नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून अपार कष्ट आणि अपार मेहनत घेतलेले आहे असे आमचे प्रेमनाथ पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. मात्र आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. सुस्वागतम. तर मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला. मित्रांनो 2 षटकांचा विचार केला आपण तर एक बॅकफुटवर असताना जातोय हा संघ जय हनुमान सरवले. हा संघ येतोय गोलंदाज नवीन. बघूया काय होतंय काय घडतं या चेंडूमध्ये. आता मात्र शॉर्ट चेंडू हुक करतोय, एक जबरदस्त फटका, मात्र चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षण कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. अजून एक झटका लागतोय जय हनुमान सरवली या संघाला. तर राकेश पुढे सज्ज होते पुढचा चेंडू चाटण्यासाठी. आता मात्र फलंदाज आहे डावकुडा संतोष. चांगला चेंडूचा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडीशी कट होतोय, विकेट किपरच्या हातामध्ये स्पष्ट होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती, चांगली सुरुवात करतोय हा गोलंदाज राकेश. कारण पहिला चेंडू जर आपण पाहिला तर एक विकेट घेतलं होतं, त्यानंतर निर्धाव चेंडू टाकतोय. एक जबरदस्त इथं गोलंदाजी करताना दिसत आहेत गोलंदाज राकेश. आता पुन्हा एकदा एक जोरात मारलेला फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतो, मात्र एका टप्प्यामध्ये आता मात्र कलेक्ट करतो चेंडू. तोपर्यंत 2 धावा इथं अर्जित करतात. 2 धावाने संघाची धाव संख्या सुद्धा वाढते, संघाची धाव संख्या होते ती 13-13. मित्रांनो क्रिकेटच्या या जागतिक खेळामध्ये 13 विषम संख्या आहे. बघूया कुठल्या संघाला खतरा होतो ते पाहायचं आहे. तर मी विनंती करतो की वडूनवघर या संघाचा कर्णधार तसेच पायगाव या संघाचा कर्णधार त्वरित नोंद करून घ्यायची आहे प्लीज, एक विनंती असेल. तर राकेश पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. डावखोळा फलंदाज आहे संतोष. बघूया कशा प्रकारे या चेंडूला खेळून काढतोय ते पाहायचं आहे. ओरपीच चेंडूचा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमॅन कुठल्या प्रकारचा संपर्क म्हटलं तरी झालेला आहे असं वाटतंय आणि हा एक अजून झटका लागतोय जय हनुमान सरवली या संघाला. जाऊया आपण डीजेकडे. मनोज पाटील साहेबांचं दरम्यान आमच्या व्यापीडायजवर आगमन झाले आणि त्यांचंही स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024मध्ये मेहुल स्पोर्ट्स आणि वराल देवी स्पोर्ट्स न्यू 40+ ताडाली आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पायगाव संघाचा संघनायक आणि वडवनगर संघाचा संघनायकांना संपर्क साधायचा आहे. जाऊया सामन्याकडे मित्रांनो. जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे जय दुर्गा सूर्य आणि बी आणि जय हनुमान सरवली या दरम्यान
सुंदर गोलंदाजी प्रदर्शन करतात. आतापर्यंत आपण पाहिलं विजय पाटीलने चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्यानंतर मुकेश यांनी चांगली गोलंदाजी, त्याच्यामध्ये राकेश चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा सज्ज होत आहे राकेश. शबल क्रॉस झालेला चेंडूला खेळून काढला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे रावण होतोय. एक धाव पूर्ण करत आहेत. एक धावाने समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या धीमी गतीने इथं वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा इथं झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ मित्रांनो इथे संपलेला. 3 षटकांचा विचार केला तर 14 धावा फक्त झाले. तर बॅकफुटवर जाताना दिसतोय हा संघ जय हनुमान सरवली. जर हा सामना जर आत्ता मात्र जिंकायचा असेल तर गोलंदाजीच्या मनात जर आलं ना तर हा संघ जिंकणार. जबरदस्त इव्हेंट तुम्ही पाहताय. एक जबरदस्त क्रीडा नगरी इथं सजवलेली आहे. तुम्ही पाहताय स्पोर्ट अँड वराल देवी स्पोर्ट न्यू 40+ ताडाली आयोजित स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता. 4थं षटक घेऊन येते गोलंदाज. चांगली गोलंदाजी करतायत. हा नवीन गोलंदाज आहे विजय पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मुकेश, त्यानंतर राकेश. आता पण सज्ज होते गोलंदाज. आता पुन्हा एकदा जबरदस्त चेंडूच्या हाताने जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुनील आलेला आहे गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा एक जबरदस्त चेंडू हातोलतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू इथं डॉट केलेले आहेत. बघूया काय घडलंय तिथं. बघूया काय इशारा येतोय पंजाकडून, काय घडला एक्झिट तिथं. मला तरी वाटतं एक बाद झालेला आहे. नंदू चौधरी कुठे असतील त्याने मी विनंती करतोय की व्यासपीठाकडे यायचंय. या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच नंदू चौधरी यांचे इथे आगमन झालेले. आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल, सुस्वागतम. तसेच रत्नाकर शिगवण आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये येऊन त्या मान्यवर कक्षाची शोभा वाढवायचे. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. वेलकम सर, वेलकम. पुढे सज्ज होतोय गोलंदाज. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये रवाना होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतो. मात्र एक इथं धाव काढतात. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 17 धावा इथं झालेले आहेत. तर मित्रांनो बॅकफुटवर जाताना संघ दिसतोय आपला जय हनुमान सरवली. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सन्माननीय अशोकजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. नक्कीच भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच शिक्षण मंडळाचे माजी सभापती यांचे इथे आगमन झालेले आहे. सुस्वागतम, वेलकम सर. मात्र आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. वेलकम सर, वेलकम. दरम्यान सामना येथे विजयी होतोय जयदुर्गा सुरई बी हा संघ येथे विजयी होतोय. अभिनंदन अँड हार्ड लक जय हनुमान सरवली.